नमस्कार मंडळी, मी ओमकार चिकणे, तुमचं स्वागत आहे या नवीन व्लॉगमध्ये। तर हा व्लॉग खूपच धमाकेदार होणार आहे, कारण की तुम्ही बघू शकता आताच एक नवीन माईक घेतलेला आहे आणि आताच आम्ही हा एक काय याला म्हणतात सेल्फी स्टिक प्लस ट्रायपॉड प्लस ऑल इन वन गोष्ट घेतली आम्ही 5,000चा 5,000 रुपये खर्च केलेत आम्ही आणि नवीनच माईक घेतलेला आहे आणि आता आम्ही निघालोय स्टेशनच्या दिशेने आणि आता आपल्यासोबत आहेत जयेश पवार आणि अमित पावनकर। तुम्ही बघू शकतात आम्ही घर सोडून चाललो आहोत। 5,000चा ट्रायपॉड घेतल्यानंतर आम्ही आता गप 10 रुपयाचा वडापाव खाणार आहोत। आम्ही आता कमबॅक केलेला आहे, तुम्ही बघू शकता कसा धमाकेदार कमबॅक आहे, नवीन वर्षाचा नवीन कमबॅक। आम्ही आता चाललोय आणि थोड्या वेळात शार्दूल जाधव हे सुद्धा आपल्याला जॉईंट होतील। आता वडापाव आम्ही खायला आलोय। आता शार्दूल जाधव हे जॉईंट झालेले आहेत, तर त्यांचे मनोगत ऐकू। बोलतो तर महालक्ष्मी एक्सप्रेस लागलेली आहे आणि आम्ही निघालोय आमच्या दौरेला। तर बॅकपॅक घेऊन आम्ही आता चाललोय गाडी पकडायला। A few moments later. तर आम्ही आता 5 प्लॅटफॉर्म नंबरवर आलेलो आणि गाडी गेली आहे 7 नंबर प्लॅटफॉर्मवर। धावपळीचा माहोल चाललेला आहे इथं पळापळी चाललेली आहे नुसती लोकांची आणि आमची सुद्धा। तर मी डायरेक्ट भेटतो तुम्हाला ट्रेनमध्येच। अशाच प्रकारे आमच्या ट्रेनचं आगमन झालेलं आहे आणि आम्ही उत्सुक आहोत कधी या ट्रेनमध्ये जातोय, कधी कोल्हापूरला पोहोचतोय आणि कधी मज्जा करतोय। तुम्ही बघू शकता चेहऱ्यावरच्या आनंद बघू शकतात तुम्ही। आम्हाला ट्रेन भेटलेली आहे आणि आम्हाला सीटा पण भेटलेल्या आहेत। तर खिडकीजवळ मेहनत चालू आहे आणि इथं बेलवाला आलेला आहे। ट्रेन वाचली आपण इकडे आला, आम्हाला खूप आनंद वाटतो। गाडी चालू करण्याच्या निमित्ताने जयेश पवार संगीत सादर करणार आहे। जयेश पवार मामाच्या गावाला जाऊया, आम्हीच्या गावाला जाऊया। तर आता आपण सुरुवात करणार आहोत आयुष्यावर बोलू काही। आयुष्यावर बोलू काही म्हणजे आता तुम्हाला सांगू इच्छितो आमच्यासोबत आहेत आता आम्ही 4 जण, जयेश पवार, अमित पावनकर आणि शार्दूल जाधव। तर झालं असं हे शार्दूल सांगतील। सुरुवात कर। शार्दूल जरा त्या धक्क्याने प्रथम बोलणारा व्यक्ती जयेश पवार आहे। सध्या ते धक्केतून सावरले नाही शार्दूल जाधव, त्यांना मोठा धक्का बसलाय। तो धक्का का बसलाय ते जयेश पवार सांगतील। तर विषय असा झाला, तांबा बेलवाल्याला जाऊ दे। हां, तर आमच्या 2 खास मैत्रिणी पल्लवी बन आणि अमिषा सरोदे ऑलमोस्ट प्लॅनमध्ये येत होत्या, पण अमिषाने मध्येच टांग दिली, त्यामुळे पल्लवीला पण यायला भेटला नाही। हाच रिझन आहे, त्या दोघी आमच्यासोबत नाही आहेत। तर आम्ही फक्त 5 जणं, आता सध्या तर 4 आहोत, पण आता 5वा जण एक चढेल पुण्याला, पण सध्या आम्ही 5च जण आहोत आणि आम्ही खूप एन्जॉय करणार आहोत। बस एवढंच बोलेन। त्या दोघींबद्दलचे मनोगत पुढे सांगतील अमित पावनकर। मला बोलावंसं वाटत नाही, प्लीज। तुम्ही बघू शकता किती सदम्यात गेलेला आहे अमित पावनकर। तर आता आपण पुढे वळूया मेन कॅरेक्टर म्हणजे शार्दूल जाधव। एकही शब्द नाहीत त्यांच्यासाठी आमच्याकडे, अक्षरशः शब्द संपलेले आहेत। आता माझ्याकडे पण शब्द नाहीत, मी पण ठेवून देतो। मला एक्सपेक्टेड होतं की हा प्लॅनमध्ये माझं लास्टपर्यंत होतं की ह्या तर येणार, कॅन्सल होणारच 100%। माझी आणि जयेश अशी पैस पण लागली होती की हे लोक येणार नाही आहेत, तर जयेशचा कॉन्फिडन्स होता की येतील म्हणून। मला वाटलं त्या दोघी येतील म्हणून याच्याची मी 1,000 रुपयाची भेट लावली। आता त्या नाही आल्यात, मग आता 1,000 रुपये दोघींकडून घेऊ, एवढंच। मला पहिल्या दिवसापासूनच माहीत होतं की या अशा
प्लॅन बॅकआउट करणार आहेत, पण एक्सपेक्टेड होतं तसंच झालं. तर आता आपण विषय वळवूया, आयुष्यावर बोलू काही, त्या दोघींचा राहू द्या. तर आयुष्यावर बोलू काही याचा टॉपिक असेल, आता सध्या आहोत आपण ट्रेनचा प्रवास करत आहोत. तर या ट्रेनचा प्रवास आणि आयुष्याच्या प्रवासाबद्दल काय सिमिलॅरिटी आहे आपल्याला जयेश पवार सांगतील. बाजूला थांबा, मी लिहिलेलं आहे, अजून भेटलं नाही मला. तर जयेश पवार यांच्याकडे शब्द नाही आहेत, तर अमित पावनकर यांच्याकडे शब्दांचा भंडार आहे. तर बघूया, कारण की आपण चाललो आहे अमित यांच्या गावात. मला ट्रेनचा आणि आयुष्याच्या प्रवासामध्ये असंच वाटतं की ट्रेन जशी सिग्नल बघितल्यावर थांबते, तसेच माणसाने पण सिग्नल बघून ओळखावं. रेड सिग्नल म्हणजे थांबावं माणसाने, आणि येलो म्हणजे ॲटलिस्ट हळूहळू पळावं. थँक्यू. आता याचबद्दल आपण जयेश पवार यांच्याकडे जाऊ. मला अजून पण सुचलं नाही आहे काय, थांबा जरा. त्यांना अजून ट्रेनची तिकीटच भेटलेली नाही, म्हणून त्यांना काय. आपण आता शार्दूल जाधव यांच्याकडे जाऊ. शार्दूल जाधव काय बोलण्यात इच्छुक नाही आहे. ओमकार चिकण्यासाठी माझं एक क्वेश्चन आहे. कनेक्शन, अटॅचमेंट, एक्सपेक्टेशन याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? प्लीज प्रेक्षकांना थोडी माहिती द्यावी. आय एम थँक्यू. मी खूप आभार मानतो अमित पावनकर यांनी मला संधी दिली की त्यांनी मला क्वेश्चन विचारला. कनेक्शन, अटॅचमेंट आणि एक्सपेक्टेशन हे नेहमी कनेक्शन, अटॅचमेंट आणि एक्सपेक्टेशन हे जे आहेत प्रकार, ते प्रत्येकाच्या माणसाच्या जीवनात हे सर्व एक्सपिरियन्स करतात. आणि हे प्रत्येक गोष्ट सर्वजणांना ही गोष्ट सर्वांनाच हर्ट झालेली असेल, पण हा एक जीवनाचा प्रकार आहे, हा जीवनाचा प्रवास आहे. जसे ट्रेनमध्ये बसलो आहे, आपल्याला मध्ये मध्ये सिग्नल लागणारच आहे, सिग्नल लागून त्रास होणारच आहे, पण कधी ना कधी आपण त्या स्टेशनला पोचणारच आहोत. ह्या गोष्टीचा काही संबंध नसून मी बोलत आहे, कारण की माझ्याकडे शब्द नाही आहेत, मला काही सुचत नाही आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. कर्जतचा वडापाव हा फेमस आहे. जयेशला मला एकट्याला नाही, शार्दूलला पण. ठीक आहे, वडापावची वाट बघतोय आम्ही इतक्या आतुरतेने. शार्दूल आणि जयेश वडापावची वाट बघतोय. हे मला एक क्वेश्चन विचारायचं आहे की मला असं वाटतं की आयुष्य हे एक मूवी किंवा पिक्चर आहे, म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये. त्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या आयुष्यामध्ये हिरो आहे किंवा हिरोईन आहे. तर तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? आपण प्रत्येक लाईफमध्ये आपण हिरो आहोत. म्हणजे आता असं बोलायला गेला तर आपले काय बोलू, मी अमितच्या प्रश्नाशी सहमत आहे. प्रत्येकजण आपल्या आपल्या आयुष्यात हिरो असतो, पण या हिरोला काही अडचणी येतात. हिरोसोबत हिरोईन असते, पण आमच्या आयुष्यात हिरोईनच नाही आहे. विलन कोण आहे आम्हाला ते पण समजत नाही आहे. मला वाटतं कधी कधी की अमितच विलन आहे, कधी कधी वाटतं जयेश विलन आहे. त्याला चांगल्या मार्गावर जर दाखवण्याचा जर रस्ता दाखवत असेल, आणि जर ह्या प्रयत्नामुळे जर मी विलन होत असेल, तर ओके, मी विलन आहे, आणि खूप बेकार विलन आहे मी विलन. जे आपल्या नशिबात लिहिलं आहे तेच होणार आहे, जे आपल्या नशिबात सोबत चालणार आहे तेच आपल्यासोबत चालणार आहेत. तर मला आपले लाईफ आणि ट्रेनचा प्रवास याबद्दल दोघांना गोष्टी रिलेट करायच्या आहेत. तर असं बोलायला झालंच तर आपण समजा चुकीची ट्रेन जर निवडलीच, तर आपण त्या प्रवासामध्ये खूप दूरपर्यंत पोचतो म्हणजेच की आपल्याला ज्या ठिकाणी जायचंच नाही आहे, जो आपलं डेस्टिनेशनच नाही आहे, त्या डेस्टिनेशनपर्यंत पोचतो. शेवटी आपल्याला कळल्यावर आपण जेव्हा आपल्याला योग्य त्या डेस्टिनेशनसाठी मागे यायला बघतो, तर आपल्याला लवकर मागे येता येत नाही, किंवा रस्ता चुकलेलाच मिळतो आपल्याला. लाईफमध्ये कुठलाही मार्ग चुकीचा जर आपण निवडलाच, तर त्याला मागे येताना आपल्याला पर्याय खूप
अवघड मिळतात. आता हे मेसअप केलं आहे मी सगळं बोलताना मला माहिती आहे, कारण की ओमकारने पूर्ण माझं सगळं लो करून टाकलं. हा दे मी खाईन. हे फालतूगिरी काय करतो, मला भूक लागली इथं. अशाच प्रकारे लट्टू चक्की पाय शार्दूलने काढलेला आहे. 2,000 years later. रात्रीचे 1:30 वाजलेले आहेत 16 सही आणि मी झोपलेलो होतो मस्त गाढपणे आणि पुन्हा आला. आणि अशाच प्रकारे पुण्याबरोबर सौरभ धोतेसुद्धा आलेले आहेत. त्यांनी एक मोठं काम केलेलं आहे, खायला आणलेलं आहे. तो आता जाऊ शकतो. 9 चपात्या अमितने आणलेत, 9 चपात्या सौरभने आणलेत. तिथं अमितने अंडा आणलेला आहे आणि याच्यामध्ये आहे बटाटा चाप, काही गरज नाही मला वाटतं एवढ्या अंक्यात. बटाटा चाप आणि सौरभने आणलेत पनीर मसाला आणि काय शेंगदाण्याचा कूट. सगळ्यात उत्तम काम केलं आहे सौरभ आणि अमित यांनी. Day 2. गुड मॉर्निंग मंडळी. तर आजचा सकाळचा दिवस वाजले आहेत 7:30 आणि बघू शकतात आता कोल्हापूर येईलच थोड्या वेळात.